UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुंबई सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव प्रवर्गातील 5 आणि खुल्या प्रवर्गातील 2 जागांवर युवा सेनेचा विजय, इतर उमेदवारही आघाडीवर। सिनेट निवडणुकीमध्ये मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, बोगस पोलिंग एजंटबाबत विद्यापीठ आणि संबंधित उमेदवाराला नोटीस जारी, अल्पेश भोईर यांची मतं बाद करण्याची अभाविपची होती मागणी। मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर धनश्री सहस्त्रबुद्धे नावाच्या महिलेकडून तोडफोड, फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून फेकली, महिला भाजपचीच कार्यकर्ती असल्याचा दावा। फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेच्या घरी पोलीस, मात्र दरवाजा उघडण्यास नकार, महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती। एखादी आपली बहीण चिडली असल्यास तिची व्यथा समजून घेणार, तोडफोड प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर महिलेला कुणीतरी मुद्दाम पाठवल्याचा संशय व्यक्त। मंत्रालयाच्या सचिव गेटवर बंदोबस्तातील पोलिसांचं निलंबन होणार, 1 अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला तैनात असल्याची माहिती, अप्पर पोलीस आयुक्त विनीता साहूंकडून चौकशी सुरू। सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यामध्ये विरोध। आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी, प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती। यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता, अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत, शहांकडून विदर्भाचा आढावा। अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई, 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईच्या दौऱ्यावर, डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार। औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रामध्ये तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही, भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं, संजय राऊतांचा हल्लाबोल। विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा, अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। दादा गटाचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी, राजन पाटलांना राज्यमंत्री पदाचा दर्जा, पाटलांच्या निवडीने उमेश पाटलांचं वर्चस्व कमी झाल्याची चर्चा। मोहोळमध्ये दादा गटाच्या 2 नेत्यांमधील वाद विकोपाला, सहकारी कारखाना हडप करणारा अध्यक्षपदी हा शेतकऱ्यांवर अन्याय, दादा गटाचे प्रवक्ते उमेश पाटील आक्रमक, राजीनामा देण्याची ही तयारी। एसटीतून आरक्षणासाठी आदिवासी गोंड गोवारी समाजाचा आमरण उपोषण, सरकारकडून गोंड गोवारी कृती समितीला बैठकीचं निमंत्रण, फडणवीसांसोबत 30 तारखेला बैठक, आंदोलन स्थगित करण्याची विनंती। कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमने सामने येण्याची शक्यता, निलेश राणेंकडून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत। आदित्य ठाकरे यांनी दापोलीमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचं आव्हान। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये संघर्ष, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाणांकडून गंगापूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं 2,66,000 बहिणींना पत्र, बहिणींच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याची पत्रामधून ग्वाही, तर राज्याच्या विकासासाठी सोबत राहण्याचं बहिणींना आवाहन। आनंद दिघेंवर पटकथा लिहिण्यापेक्षा फडणवीसांनी औरंगजेबावर चित्रपट काढावा, चित्रपट काढायला फडणवीसांना दिघेंबद्दल काय माहिती, राऊतांचा सवाल। संजय राऊत 3rd ग्रेड नेता, बाडग्यांनी बाळासाहेब आणि आनंद दिघेंबद्दल मूळ शिवसैनिकांना सांगू नये, आशिष शिलार यांचा राऊतांवर पलटवार। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवा, विरोधी पक्षातील नेत्यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी, शुक्ला निवडणुकीमध्ये पदाचा गैरवापर करतील, विरोधकांना शंका। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।